नमस्कार लाडक्या बहिणींनो. मार्च, एप्रिल आणि मेचा हप्त्याची नवीन अपडेट आलेली आहे. ती म्हणजे 4,500 रुपये कधी आणि कोणाला मिळणार? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? 4,500 रुपये कधी मिळणार? मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे रखडलेले हप्ते कोणाला आणि बँकेत कधी जमा होणार? याची सविस्तर 100% खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्याच्यानंतर आपण पाहणार 80 लाख अर्ज बाद का झाले? तुमचं नाव तर नाही ना? त्याच्यामुळे तुमचा हप्ता हा रखडला तर नाही ना? शासनाने एवढे अर्ज का रद्द केले? आणि तुमचे नाव या यादीत तर नाही ना? जर नाव असेल तर तुमचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही. आणि हे कसे तपासायचे याची सविस्तर माहिती पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार अडचणी आणि उपाय. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे आले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना पैसे अजूनही आले नसतील तर मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार व बँकेत जाऊन काय करावे लागणार, हे सगळं सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा हप्ता, तुमचे रखडलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. मार्च आणि एप्रिलचे पैसे का अडकलेच? शासनाचे नवीन नियम काय आणि ई-केवायसी सक्ती समजून घ्या. 4,500 रुपये एकत्र मिळणार का? आता सगळ्यांना प्रश्न पडतोय, आम्हाला 4,500 रुपये मिळणार का एकत्र? किंवा काही लाडक्या बहिणींना एप्रिलचेच पैसे आले असतील, किंवा काही लाडक्या बहिणींना मार्च आले असतील, तर काहींना दोन्ही आले असतील, तर मेचा हप्ता आला नसेल, तर ते देखील तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार. तर ह्या ठिकाणी पहा. सगळ्यात अगोदर अनेक महिलांना फेब्रुवारीपर्यंत हप्ते वेळेवर मिळाले होते. त्याच्यानंतर प्रक्रियेला उशीर झाला. जवळजवळ फेब्रुवारीपर्यंत सगळे सविस्तर हप्ते आले, पण त्याच्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आता शासनाकडून मे महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये पाठवण्यास सुरुवात झाली आहे. आता सध्याला 15 जूनपासून काय चाललंय, मे महिन्याचा हप्ता किती 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. आता सध्याला ज्या ज्या लाडक्या बहिणींना 1,500 येत असतील, तर त्यांना घाबरायचं नाहीये. तुम्हाला जे बाकी हप्ते असतील ते देखील येणार आहे. ते पण सविस्तर समोर पाहणारच आपण. पण आता शासनाकडून मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये, प्रत्येकी म्हटलं या ठिकाणी, प्रत्येकी 1,500 रुपये असे एकूण 4,500 रुपये एकत्र पाठवण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे पहा, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येकी, प्रत्येक महिन्यात किती 1,500 रुपये, म्हणजे मार्चचे 1,500, एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 असे पूर्ण मिळून किती 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण लाडक्या बहिणीचा प्रश्न असा होतो, की आम्हाला भरपूर जणांचे मेसेज येत आहे, की आम्हाला फक्त 1,500 रुपयेच आले सर. काहींचा मेसेज येतो, आम्हाला 3,000 रुपये आले. एका महिन्याचे पैसे आले नाही. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. हे सर्व पैसे टप्प्याटप्प्यानं तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर हे 4,500 रुपये जमा होणार आहे तुम्हाला. पण हे कशी टप्प्याटप्प्यानं जमा होणार आहे? ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे हे कुठं जमा होत आहे? तुमच्या DBTद्वारे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. ज्यांचे अर्ज पात्र आहेत त्यांना हे पैसे टप्प्याटप्प्याने, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, तुमचे पैसे हे टप्प्याटप्प्याने मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो, 1,500 आले म्हणजे घाबरून जाऊ नका. आम्हाला फक्त 1,500च येणार का? तर नाही, तुम्हाला 4,500 येणार. जर तुमचे 3 महिन्याचे पैसे रेखडले असतील तर, आणि 2च असेल तर तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाले? तर लाडक्या बहिणींनो, संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 15 तारखेपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात ज्या पात्र असतील त्यांना पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे पाठवण्याची प्रक्रिया कोणत्याही एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. राज्य सरकार एकाच क्लिकवर सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग करते. त्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण हे पैसे कसं, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले तर DBTद्वारे एकाच वेळी पैसे पाठवण्यात येते. पण हे कसे जाते? वेळ लागतो. याला वेळ लागतो.
पण काही जिल्ह्यामध्ये लवकर पैसे येतात, काही जिल्ह्यामध्ये नंतर पैसे येतात. याचा पाठीमागचं कारण की डी-बी-टी सिस्टीमला काय असतं, सिस्टीम सर्व्हर लोड असतो. या कारणास्तव काही जिल्ह्यामध्ये काही काही दिवसानं पैसे येतात, तर काही जणांना लवकर पैसे येतात. बँकनुसार वेळ वेगळा. पहा आत्ताच सांगितलं तुम्हाला, बँकनुसार वेळ हा वेगवेगळा असतो. तुमच्या मैत्रिणीला पैसे आले आणि तुम्हाला नाही, असे होऊ शकते. भरपूर वेळेस असं होतं, काही लाडक्या बहिणींना पैसे येतात तर काही लाडक्या बहिणींना लेट पैसे येतात. तर याचं कारण काय आहे? तुमची बँक, एस-बी-आय बँक, एच-डी-एफ-सी बँक, जी बँक असेल तुमची, ग्रामीण बँक, याचं सर्व्हर वेगवेगळे असतात. तर काही बँका काय करतात, लवकर पैसे पाठवतात, तर काही बँका काय करतात, उशिरा पैसे पाठवतात. तर पैसे खात्यात जमा होण्यासाठी 24 ते 48 तासांचा कालावधी लागू शकतो. प्रत्येक बँकेचं वेगळं असतं. ग्रामीण बँकला थोडा वेळ लागणार किंवा एच-डी-एफ-सी बँकला वेळ लागणार किंवा एस-बी-आयला वेळ लागणार. तर प्रत्येक बँकेला हे वेळ लागू शकतो. काहींना 24 तास लागू शकतात, तर काहींना 48 तास लागू शकतात. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करायची नाही. तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना पैसे आले असतील तर असं वाटून देऊ नका, त्यांना आले आम्हाला नाही. तुम्हाला देखील पैसे येणार आहे, पण थोडा धीर धरा. आणि वेळोवेळी तुम्हाला काय करायचंय, तुमचं बॅलन्स चेक करत राहायचंय. आणि कृपया पासबुक हे काय करा, अपडेट करत राहा. जर तुम्ही फक्त पासबुक वापरत असाल तर काय करायचं, त्याला अपडेट करायचं आहे. ई-के-वाय-सी प्रक्रियाचे महत्त्व. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची प्रक्रियाचे भरपूर महत्त्व आहे, ते जाणून घेऊया. योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांनाच मिळावा, यासाठी शासनाने ई-के-वाय-सी अनिवार्य केली होती. 30 एप्रिल 2026 ही के-वाय-सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. भरपूर लाडक्या बहिणींना वाटतंय की आम्हाला वेळ मिळाला नाही. तर त्या लाडक्या बहिणींना किंवा काही अडचण आली असेल की के-वाय-सी केली नाही त्यांना या मुदतच्या आतमध्ये, तर त्या लाडक्या बहिणींना चिंता करायची नाहीये. त्यांना समोर मी काय म्हणतो या ठिकाणी लक्ष द्या. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. आता जून-जुलैमध्ये पुन्हा वार्षिक पडताळणी होणार आहे. लक्षात घ्या की पुन्हा वार्षिक पडताळणी होण्याची शक्यता जास्त आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतःही सांगितलेलं आहे किंवा उपमुख्यमंत्री यांनाही स्वतः सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया ही होतच राहणार आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहे त्या लाभापासून वंचित राहणार नाही. तर तुमचे जे हप्ते रेखाडलेले आहे ते तुमच्या खात्यामध्ये 100% येणार. पण ज्या लाडक्या बहिणीचे काही कागदपत्र असतील किंवा काही अडचण असेल, त्यांना ई-के-वाय-सी ते करू शकले नाही, तर त्यांना परत पडताळणी होणार आहे. जून-जुलैमध्ये पुन्हा वार्षिक पडताळणी होण्याची शक्यता जास्त आहे आणि होणार आहे. तर तुम्ही तुमचे कागदपत्र तयार ठेवायचे. सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या हक्काचे पैसे हे तुम्हाला मिळालेच पाहिजे. पैसे न येण्याचे 3 प्रमुख कारणे आपण जाणून घेऊया. या पाठीमागं 3 कारणे हे महत्त्वाचे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील, तर हे 3 कारणापैकी पहिलं कारण माहिती करा, ई-के-वाय-सी अपूर्ण असणे. वेळेत के-वाय-सी न केल्यामुळे किंवा आधार आणि अर्जावरील नावात तफावत असल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. वेळेत के-वाय-सी नाही केली किंवा आधार कार्ड आणि अर्जावरील नावामध्ये बदल आहे, तर अनेकांचे अर्ज प्रलंबित केले आहेत. बँक खात्याला आधार डी-बी-टी लिंक नसणे. फक्त बँकेत आधार कार्ड देणे पुरेसे नाही. ते खाते एन-पी-सी-आय सर्व्हरशी डी-बी-टीसाठी मॅप केलेले असणे अत्यंत गरजेचे आहे. तर लाडक्या बहिणींनो, फक्त आधार कार्ड देणे पुरेसे नसतं, त्याला डी-बी-टीसाठी मॅप केलेले असणे अत्यंत गरजेचं असतं. तिसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं, तिसरं कारण समजून घ्या. अपात्रतेचे निकष. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे. जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या योजनेतून अपात्र होतात. घरात कोणी सरकारी नोकरीत असणे किंवा प्राप्तिकर इन्कम टॅक्स भरणे असणे हे सगळ्यात प्रमुख कारणे. याच्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहे किंवा या लाडक्या बहिणींना बाद केलेला आहे. जर तुम्ही हे तिन्ही कारण नसताना तुमचा लाभ हा बंद झाला असेल तर लाडक्या बहिणींनो चिंता करू नका. 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. येत्या काही दिवसामध्ये जर तुम्ही के-वाय-सी केली नसेल तर येत्या काही दिवसामध्ये
पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होणार आहे, तर तुम्ही ही ई-के-वाय-सी करून पुन्हा तुमचा लाभ हा सुरू करू शकता. 80 लाख अर्ज पात्र आणि बाद झाले आहेत. बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. सरकारी कर्मचारी, उत्पन्न मर्यादेबाहेर असलेल्या महिलांनी अर्ज केल्याचे निदर्शनास आल्याने तब्बल 80 लाख खाती रद्द किंवा निलंबित केली आहे. केवळ पात्र महिलांनाच लाभ दिला जात आहे. सध्याला काय चाललंय, फक्त पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ मिळत आहे. पुढील उपाययोजना काय करावी? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण आता काय करावे, त्याची उपाययोजना काय असेल? तर लाडक्या बहिणींनो, स्टेटस तपासा. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवरती लॉग इन करून तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की नाही हे तपासा. त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे, बँकेत जा. तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक आणि DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू असल्याचं फॉर्म भरून द्या. त्याच्यानंतर मदत क्रमांक, काही अडचण असल्यास नवीन मदत क्रमांक पाहून घ्या. या ठिकाणी 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न आहेत का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमचा प्रश्न नक्की लिहा. भेटूया पुढच्या अशाच अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.